मंडळींना विनंती आहे, अहो मंडळी, वातावरण निर्मिती म्हणून खास करून माझ्या शेतकरी बांधवासाठी एक वातावरण निर्मिती म्हणून एक गीत सादर करतो, फक्त आपल्यासाठी. शेतकरी दादा, शेतकरी दादा, शेतकरी दादा रे, तुझ्या शेतीला बैल दोन, तुझ्या शेतीला बैल दोन, तुझ्या शेती मळ्यात गाण मी गाते आनंदान, तुझ्या शेती मळ्यात गाण मी गाते आनंदान, तुझ्या शेती मळ्यात समाजे समाजे दादा, समाजे दादा, समाजे. शेतकरी दादा, शेतकरी दादा, शेतकरी दादा रे, तुझ्या शेतीला बैल दोन, तुझ्या शेतीला बैल दोन, तुझ्या शेती मळ्यात गाण मी गाते आनंदान, तुझ्या शेती मळ्यात गाण मी गाते आनंदान, तुझ्या शेतीचा पिठा, शेतीचा पिठा, दुधाचं घरारी बनणार दादा, बनणार दादा, बनणार. हे शेतकरी दादा, शेतकरी दादा, शेतकरी दादा रे, तुझ्या शेतीला बैल दोन, तुझ्या शेतीला बैल दोन, तुझ्या शेती मळ्यात गाण मी गाते आनंदान, मी गाते आनंदान, मी गाते आनंदान. तर चला मंडळी, शेतीशाळेची कहाणी आमच्या बंड्याच्या जुबाई. अहो मंडळी, आमचा लहानपणाचा मित्र बंड्या आणि हा मुंबई येऊन राहिला आणि खास करून माझ्या शेतकरी बांधवाला शेतीशाळेची माहिती घेऊन राहिला. तर चला मंडळी, स्वागतासाठी सादर करतो एक माझ्या मित्रासाठी सुंदरसं गीत, फक्त बंड्यासाठी. हे मुंबईचं आय मेरा दोस्त, माहित नाही राजा. अरे तू तिकडे मुंबईकडेच होता. अरे विचार या मंडळीले, अरे गेल्या 2-4 वर्षापूर्वी निरा कोरोनाच होता ना. अरे तेव्हापासून मित्र मित्र सेकंड घ्यायचं म्हणजे आम्ही पाहणं घेऊ. एवढ्या गोष्टीला लहानपणाच्या जिगरी मित्र आपण बंड्या. पण बंड्या मला एक सांग, अरे एवढी साजरी मुंबई सोडून आता तू इकडे शेतीशाळेची माहिती घेऊन आला म्हणते. अरे आम्हा शेतकरी बांधवाला तरी सांग, या सर्व लोकांना तरी सांग, नेमकं शेतीशाळा म्हणजे काय? अरे मला काल तुकाराम काकाचा फोन आला होता. म्हणे बंड्या, आपल्या गावात म्हणे शेतीशाळा भरून राहिली म्हणे, तू मुंबईवरून लवकर ये म्हणे, तुला शेतीशाळेत जायचं आहे म्हणे. अरे बायताड्या, शाळा शाळा शाळा. अरे काय आता या वयाला कोणी ऍडमिशन घेते का? शाळेमध्ये जाते तिथं काय मोठा काळा सपाट फळा राहते का? कुठे तिथं चॉक राहते का लिहासाठी? शाळा शाळा सांगू राहिला काहीतरी. आता यावेळेस कोणी ऍडमिशन घेते का या वयात? अरे सध्या इथं एका गावच्या एका जणाच्या म्हणजे पाटलाच्या वाडीत शाळा घेतली जाते. तिथं 25 कास्तकाराची कृषी सहायकाच्या माध्यमातून निवड केली जाते. आणि मग वावरात गेल्यानंतर तिथे नाही राहत फळा, नाही राहत खडू, नाही राहत मास्तर. अरे आपल्या अप्रोच मास्तर असतो. काय म्हणतो? अरे बापरे बाप, हे तर आनंदाची गोष्ट आहे. मग मला एक सांग, ते शेती शाळेमध्ये नेमकं काय काय शिकायला भेटे आम्हा शेतकरी बांधवाला तरी सांग बाबा. अरे तिथं गेल्यानंतर 25 लोकांची निवड झाली का वावरात गेल्यानंतर 5-5 लोकांची गट पाडल्या जाते. बरोबर, 5-5 लोकांची गट पाडली. आता हे शेत आहे, या शेतातली पराठीचं झाड केवढं झालं, किती घेरदार झालं, त्याला पानं फुलं किती आहे हे पाहणी केल्या जाते. म्हणजे शेतात जाऊन पूर्ण पाहणी केली जाते, त्याची मोजणी केली जाते. अरे वा 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 वा, हे तर खूप आनंदाची गोष्ट आहे. आम्हा शेतकरी बांधवाले हे पटेल वा वा वा, हे आले म्हणते का शेतीशाळा. अरे वा वा, अजून रे बंड्या. आणि एवढंच नाही, आपली पाहणी करून झाली, प्रत्यक्ष कृती केली, त्या पराठीच्या झाडावर त्या पिकावर आपण काय पाहतो, मावा, पांढरी माशी, तुडुडे आणि मररोग असे विविध रोग असतात. त्याची पाहणी करून झाली का मग आपण काय करायचं, आपण ठरवायचं आपल्या पिकावर फवारणी मारायची का नाही मारायची. जशी निमुडी अर्काची फवारणी आहे, तसं परणी अर्काची फवारणी आहे ना. हे झालं सगळं. मग येते मध्यस्थी टाईम सुट्टीचा. मग त्यावेळेस मस्त नाश्ता गिष्टा
वा, 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 वा. असा साकडी खेळ हा, हा, हा.